आज निर्जला एकादशी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर हा प्रभावी उपाय आवर्जून करा. मित्रांनो, आज निर्जला एकादशी आहे. वर्षातील सर्वात मोठ्या आणि पुण्यदायी एकादशीपैकी एक. पण तुम्हाला माहीत आहे का, निर्जला एकादशीच्या दिवशी सायंकाळी सूर्यास्तानंतर घराच्या मुख्य दरवाज्यावर केलेला एक छोटासा उपाय तुमच्या घरातील नकारात्मकता दूर करण्यास आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अनेक लोक उपवास करतात, पूजा करतात, पण मुख्य दरवाजाचे महत्त्व दुर्लक्षित करतात. वास्तुशास्त्रानुसार आणि पारंपरिक श्रद्धेनुसार घराचा मुख्य दरवाजा हे ते स्थान आहे जिथून सुख, शांती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. आज मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो अनेक पिढ्यांपासून केला जातो. हा उपाय नेमका कोणता, कोणत्या वेळेत करायचा, कोणत्या वस्तू लागतात, कोणत्या चुका टाळायच्या आणि घर, पती, मुले आणि संपूर्ण कुटुंबासाठी त्याचे आध्यात्मिक फायदे काय आहेत हे सर्व आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर ज्येष्ठ शुक्ल एकादशीला निर्जला एकादशी म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार ह्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विशेष कृपा प्राप्त होते. असे सांगितले जाते की भीमसेन यांनी महर्षी व्यास यांच्या सांगण्यावरून ही एकादशी केली होती. त्यामुळे हिला भीम एकादशी असेही म्हणतात. अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसार ही एकादशी श्रद्धा, संयम, दान आणि भक्ती वाढवण्याचा एक दिवस मानला जातो. तर मुख्य दरवाजाचे महत्त्व काय आहे? घराचा मुख्य दरवाजा हा फक्त येण्या-जाण्याचा मार्ग नाही. वास्तुशास्त्रानुसार घरात येणारी सकारात्मक ऊर्जा, पाहुणे, आनंद आणि शुभता यांचे स्वागत ह्याच ठिकाणाहून होते. जर मुख्य दरवाजा स्वच्छ, प्रसन्न आणि सात्विक असेल तर घरातील वातावरण अधिक आनंदी राहते असे मानले जाते. म्हणूनच निर्जला एकादशीच्या दिवशी मुख्य दरवाजावर विशेष उपाय करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आढळते. तर उपाय कोणत्या वेळेत करावा? सायंकाळी सूर्यास्ताच्या सुमारास 6 ते 7:30 पर्यंत ह्या काळात दिवा लावणे. पण ते कसे? साधारणपणे ह्या वेळेत वातावरण शांत होत असते आणि संध्याकाळची पूजा केली जाते. तर सर्वप्रथम मुख्य दरवाजा, उंबरठा आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ करावा. जुन्या वस्तू, कचरा किंवा धूळ असेल तर काढून टाका. स्वच्छतेमुळे मनालाही प्रसन्नता मिळते. त्यानंतर मुख्य दरवाजाजवळ सुंदर रांगोळी काढा. रांगोळी ही शुभतेचे प्रतीक मानले जाते. रांगोळीमुळे घर सुंदर दिसते आणि सणासुदीचे वातावरण तयार होते. मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूस तुपाचा दिवा लावा. दिवा लावताना मनोभावे भगवान विष्णूचे स्मरण करा. दिवा म्हणजे प्रकाश, आशा आणि सकारात्मकतेचे प्रतीक. शक्य असल्यास दरवाजावर तोरण लावा. तोरण शुभतेचे प्रतीक मानले जाते. घरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते. दिवा लावल्यानंतर शांतपणे बसा आणि मंत्र जपा. ओम नमो भगवते वासुदेवाय 11, 21 किंवा 108 वेळा जप करा. मंत्र जपामुळे मन एकाग्र होते. तुळशीला जल अर्पण करा. तुळशीजवळ दिवा लावा. तुळशीचे पूजन हे भगवान विष्णूच्या भक्तीत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. घरासाठी होणारे फायदे. तर घरात शांततेचे वातावरण निर्माण होते. कुटुंबातील मतभेद कमी होण्यास मदत होते. सकारात्मक विचार वाढतात. मानसिक तणाव कमी होण्यास सहाय्यक. घरातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते. पतीच्या मनातील चिंता कमी होण्यास मदत. कामात लक्ष केंद्रित होते. निर्णयक्षमता सुधारण्यास मदत होते. आत्मविश्वास वाढतो. कुटुंबासाठी अधिक सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो. तसेच मुलांच्या अभ्यासात एकाग्रता वाढण्यास मदत चांगल्या प्रकारे होते. संस्कार रुजतात. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांची ओळख होते. शिस्त आणि संयम शिकायला मदत होते. ह्या दिवशी मुख्य दरवाजा अस्वच्छ ठेवू नका. घरात भांडणं करू नका. कोणाचाही अपमान करू नका. रागावर नियंत्रण ठेवा. दिवा विझू देऊ नका. नकारात्मक विचार टाळा. खोटे बोलणे टाळावे. तसेच हे प्रभावी उपायसुद्धा ह्या दिवशी जरूर करा. तर कापूर आणि लवंग उपाय करा. घरातून नकारात्मक ऊर्जा आणि गरिबी दूर करण्यासाठी एकादशीच्या रात्री चांदीच्या किंवा मातीच्या भांड्यात थोडा कापूर आणि 2 लवंगा जाळा. त्याचा धूर घरभर पसरवा आणि शेवटी ते मुख्य प्रवेशद्वाराबाहेर
हा उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि सकारात्मक ऊर्जेने संपत्तीचे नवीन मार्ग खुले होतात. तर चतुर्मुखी दिवा, तर तुळशी माता ही देवी लक्ष्मीचे एक रूप मानली जाते. एकादशीच्या रात्री तुळशीच्या रोपाजवळ 4 मुखी तुपाचा दिवा लावा. दिव्यामध्ये थोडे कुंकू, चिमूटभर तांदळाचे दाणे टाका. यानंतर लक्ष्मीला, तुळशी मातेला 11 वेळा प्रदक्षिणा घाला आणि आपल्या समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करा. पण लक्षात ठेवा, एकादशीच्या रात्री तुळशीला स्पर्श करू नका. फक्त दुरूनच नमस्कार करा. यामुळे घरातील वातावरण दूर होतात आणि घरात सुख शांती नांदते. तसेच नाण्याचा उपाय, एकादशीच्या रात्री पवित्र वस्त्रे परिधान करून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्यासमोर बसावे. एका पिवळ्या वस्त्रात एक चांदीचे नाणे किंवा साधे नाणे आणि हळदीचे काही खडे ठेवा. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा 108 वेळा जप करा. पूजेनंतर ही जुडी रात्रभर देवाच्या चरणी ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या तिजोरीत किंवा पैशाच्या कोठारात लपवून ठेवा. हा उपाय धन आकर्षित करतो. मित्रांनो, निर्जला एकादशीचा खरा अर्थ केवळ एखादा उपाय करणे नाही. हा दिवस श्रद्धा, संयम, भक्ती, दान आणि सकारात्मक विचार यांचा आहे. मुख्य दरवाजावर दिवा लावणे, भगवान विष्णूंचा जप करणे आणि घरात सात्विक वातावरण निर्माण करणे यामुळे मनाला शांती मिळते आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होते. तुम्ही हा उपाय श्रद्धेने करा आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करा की आपल्या घरात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय अवश्य लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री विष्णू, जय श्री हरी.